नमस्कार, मी अन्नपूर्ण अनु या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी बालुशाही बनवत आहोत। अगदी छान अशी ही मिठाई आहे। तर चला पाहूयात आपण ही बालुशाही कशी बनवायची आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खूपच छान अशी टेस्टी अशी ही मिठाई आहे। कोणत्याही सणा दिवशी तुम्ही किंवा पाहुणे येणार असतील तर ही मिठाई सहज बनवू शकता। तर 2 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे। यासाठी आता 2 वाटी मैद्यामध्ये आपल्याला हवं आहे अर्धी वाटी तूप, मग ते वनस्पती तूप असलं तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे ओरिजिनल तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आता न कळत आपल्याला नखा एवढं अगदी मीठ घालायचं आहे। अगदी कमी घालायचं आहे, जास्त मीठ अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग एक मिठाईला खारटपणा येण्याची शक्यता आहे। नावाला फक्त थोडंसं मीठ घातलं की मग अर्धा चमचा आपण घेतलेली आहे बेकिंग पावडर। सोडा घेतलेला नाही, तर जे आपण केक साठी वापरतो तर तीच बेकिंग पावडर आपण यूज केलेली आहे। आता पाहू शकता अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, तर अर्धी वाटी मेजरमेंट घ्यायचं, पण तूप जर वितळवून घेतलं तर अतिउत्तम, म्हणजे ते परफेक्ट असं मेजरमेंट होईल आपलं। आता व्यवस्थित असं आपण हे तूप आहे ते पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि हलका हलकासा पाण्याचा आपण हक्का मारत हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी मळायचं नाहीये, फक्त आपल्याला हे पीठ एकवटून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे। हा गोळा असं व्यवस्थित असं प्रॉपर आपल्याला मळायचं नाहीये, कारण आपल्याला मळलेलं पीठ नको आहे। तर असं फक्त एक गोळा बनवून तयार करायचा आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालून। पाहू शकता आपण तर आता हे पीठ जे आहे ते पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून पूर्णपणे व्यवस्थितपणे एकवटून घेतलेलं आहे, पण मी सुट्ट सुट्ट करून ठेवलेलं आहे। आता थोडा वेळ आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत, एक 15 मिनिटं ही या पिठाला आपण रेस्ट देणार आहोत। तोपर्यंत आपण आपली पाक तयार करूया। तर पाक तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी साखरेला घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी पाणी। तर 1 वाटी पाणी आपण घेणार आहोत, पण हा जो पाक आहे तो थोडासा आपण दाटसर करणार आहोत, अगदी पातळही नाही आणि अगदीच घट्ट असा नाही, तर थोडासा दाटसर असा मीडियम पद्धतीचा आपण हा पाक तयार करणार आहोत। तर 1 वाटी आपण पाणी सुद्धा ऍड केलेलं आहे। आता वेलची घ्यायची आहे, तर वेलची सुद्धा मी ठेचून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर बाजारातील वेलची पावडर असेल आणि ती जर तुम्ही यूज केली तरीही चालेल। आता कलर सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे फूड कलर, जेणेकरून आपल्या बालुशाहीला सुंदर असा कलर येईल। तर पाहू शकता वेलची आता मी घातलेली आहे, ऍक्च्युली फुलासोबत मी घातलेली आहे, जेणेकरून अजून छान असा एक सुगंध येईल, छान अशी चव येईल। तर आता कलर सुद्धा आपण ऍड करूयात। तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं केशर सुद्धा यामध्ये ऍड करू शकता। आता कलरमुळे पाण्याला सुंदर असा एक कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला जर तुम्हाला आवडत असेल कलरचं फूड खायला तरच खायला, नाही तर काही आवश्यकता नाहीये फूड कलर घालण्याचं। आता पण हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला पाक खाली लागणार नाही, साखर खाली म्हणजे बसणार नाही। याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे। आणि पाहू शकता मस्त असा आपला हा दाटसर पाक तयार आहे। थेंब थोडासा असा दाटसर असा खाली पडला आणि मग आपला पाक तयार आहे। तर पाहू शकता आता आपण कढई घेतलेली आहे, कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये तेल ओतायचं आहे। तर कढई आपण ठेवलेली आहे गरम करण्यासाठी, आत्ताच मी धुवून घेतली त्यामुळे थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये। तर कढई गरम होऊ दे, तोपर्यंत आपण आपलं पीठ पाहूया। तर पीठ पाहिलं तुम्ही तर वरतून आपल्याला 1 चमचाभर पीठ आहे ना, तर ते वरतून मैद्याचं असं घालायचं आहे। 1 चमचाभर पीठ आपल्याला याच्यावरती असं टाकायचं आहे आणि मग आपल्याला छान असा दाबून व्यवस्थितपणे गोळा मळून घ्यायचा आहे। म्हणजे मळायचं नाहीये, पण मस्त असा दाबून छान असा गोळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे बालुशाही आहे ते तेलात अशी फुटणार नाही। तर पाहू शकता छान असे चपट्या करून घ्यायचे आहे। पहिल्या प्रथम आपण या सर्व पिठाचे चपट्या करून घेऊयात, सर्व पिठाचे गोळे करून घेऊयात। तर पाहू शकता आपला
जी कढई आहे तिचं पाणी जे कढईमध्ये होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे. म्हणजे आत्ताच मी धुतली होती कढई आणि मग आपण त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेल चांगलं गरम होऊ द्यात, तोपर्यंत आपण हे गोळे बनवून तयार करूयात. आता छान अशी आपली ही बालुशाही तयार आहे. तर आता लाटणं जे आहे तर लाटण्याच्या दांड्याच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने होल करत आहे, जेणेकरून आतपर्यंत पाक जावा आणि छान अशी टेस्ट यावी आपल्या बालुशाहीला. तर पाहू शकता या पद्धतीने आता सर्वच जी बालुशाही आपण तयार करणार आहोत त्याच्यावरती असं लाटणं आपण मारून मध्ये होल करून घ्यायचं आहे. म्हणजे मारायचं नाहीये, तर लाटण्यामध्ये असं घालायचं आहे आणि मग होल करून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित असा आपण आकार सुद्धा देऊया, जेणेकरून आपली बालुशाही टेस्ट सोबत दिसायला सुद्धा अगदी सुंदर अशी असेल. आणि तयार आहे आपली सर्व बालुशाही फ्राय करण्यासाठी. आता आपण फ्राय करूयात. कढईतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि जास्त गरम झालं असेल तर मात्र जो गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि मग आपण ही बालुशाही घालायची आहे. आणि जर स्लो केली तरीही चालेल, पण जास्त तेल गरम झालं असेल तर मात्र गॅस बंद करायचा आहे. आणि बालुशाही आपण टाकून घेऊयात. एका बाजूने चांगली थोडीशी बदामी कलर आला की मग आपण पलटून घ्यायची आहे ही बालुशाही. आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आपली सुंदर आणि टेस्टी अशी ही बालुशाही. पाहू शकता. आता दुसऱ्या बाजूने आपण परतून घेऊयात. जर कधी कधी बालुशाही समजा चुकून तेलात फुटते असं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा, जास्त घालायचं नाही अजिबात पाणी, तर थोडासा पाण्याचा शिडकारा मारायचा आहे आपल्याला. आणि त्या शिडकारा मारल्यानंतर मग आपण गोळा हा मळून घ्यायचा आहे. आता पाहू शकताय, मळून म्हणजे हातावरती दाबून घ्यायचं आहे, मळायचं नाहीये हे पीठ आपल्याला. आणि मस्त अशी आपली ही बालुशाही तयार आहे. पाहू शकता तुम्ही, सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे. आणि आता ही बालुशाही काढल्याबरोबर आपण लगेचच या पाकात घालणार आहोत. पाक सुद्धा थोडासा गरम असणं आवश्यक आहे, जेणेकरून बालुशाही छान असा पाक पिऊन घेईल. तर पाक थोडासा गरम करायचा, जर थंड झालं असेल तर अगदी थोडासा नॉर्मल. आणि आता असं हे आलटून पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असा 2 मिनिटं पाक पिऊ द्यायचा आहे बालुशाहीला. आणि मग आपण ही बालुशाही काढून एका प्लेटमध्ये सर्व करत आहोत. तर पाहू शकता, छान खुसखुशीत टेस्टी अशी ही बालुशाही आपली तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मनापासून आभार. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.